कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. ज्या लोकांनी जे आता इथे नेतृत्व करतायत अशा लोकांनी घाणेरड्या पद्धतीने अतिशय खालच्या दर्जावर जाऊन त्या ठिकाणी राजकारण करायचा प्रयत्न केला. एखादी दुर्दैवी घटना घडते आणि त्या घटनेमध्ये 100% ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेचा मी काल होतो, आज आहे आणि उद्याही असणार आहे. परंतु हे करत असताना एखाद्या माणसावर कारण नसताना त्याला त्याच्यामध्ये ओढणं आणि त्याला त्या ठिकाणी काही भोगायला लावणं हे अतिशय दुर्दैवी आणि अतिशय मनाला वेदना देणारा असा प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये माझ्यावर आला. 26 तारखेची ती घटना आहे, 26 डिसेंबरची. 26 डिसेंबरच्या दिवशी मी दिवसभर घरात होतो आणि मग ती घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी मला कळलं की FIR मध्ये माझं नाव आलंय. खूप मोठे आंदोलन त्या ठिकाणी विरोधी लोकांनी त्या ठिकाणी केली, रास्ता रोको असेल वगैरे वगैरे, या सगळ्या घटना घडत होत्या. मी निवांतपणे माझ्या घरामध्ये बसलो होतो, जे होईल त्याला सामोरं जाण्याची ताकद ठेवून होतो, कारण आपला त्याच्याशी काही संबंध नव्हता, कुठलाही त्या घटनेशी दुरान्वयाने काढीचा संबंध नव्हता. तसं पाहू गेलो तर मंगेश काळोखे सुद्धा मला परिचित होते. मंगेश काळोखे कर्जतवालेच आहेत, ते प्रॉपर कर्जतचेच आहेत. परंतु शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख भाई गायकर आणि शिवसेना शिंदे गटाचा जे कार्यकर्ता गणेश पालकर यांच्या माध्यमातून एकदा मंगेश काळोखे माझ्या घरी काही मदतीसाठी आले होते. निमित्ताने त्या कारखान्यामध्ये मदतही केलेली आहे. त्यावेळी जे लोक आज राजकारण करतात ते कुठल्याही पदावर नव्हते आणि अशा अवस्थेमध्ये मंगेश काळोखेला देखील त्या प्रसंगामध्ये मदत करणारा मी एक कार्यकर्ता आहे. जो माणूस माझ्याकडे येतो त्याला मदत करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतो. आपण ना त्याला कधी त्याची जात विचारत नाही, त्याचा पक्ष विचारत नाही, त्याचा धर्म विचारत. तो माझ्यापर्यंत आला आणि माझ्या ज्यांनी जर त्याला मदत होणार असेल तर मी 100% ती मदत करण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.